आपण खूप प्रगती साधा, आपलं जे काही ध्येय असेल ते खूप उच्च शिक्षण घेऊन पूर्ण करा। पण जेव्हा आपण उच्च पदावर पोहोचाल, स्थिर स्थावर व्हाल, तर तेव्हा मात्र आपल्या पाठीशी असणाऱ्या, आपल्या यशात सिंहाचा वाटा असणाऱ्या आपल्या आई-वडिलांना विसरू नका। तो आज तुमचा सत्कार सोहळा तुम्हाला बोलवून सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फोनवर आमंत्रित करून तुम्हाला इथपर्यंत बोलवणं, म्हणजे समाजाने तुमची दखल घेतलेली आहे आणि ह्या समाजाला सुद्धा तुम्हाला भविष्यात विसरता कामा नये एवढा संदेश मी देऊ इच्छिते। यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। या अखिल भारतीय पटवर्धन महासमितीचे माजी सचिव गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। माननीय बोलो चामुंडा माता की जय। तिकडे बघा। प्रॉब्लेम है ना, मोठा ग्रुप मॅडम, एक मिनिट थोडंसं तिकडे बघायचं आहे सर, समोर बघा सर, समोर बघा थोडं क्रॉस येऊन द्या ना, या क्रॉस येऊन द्या सर। हां बघा इकडे समोर सर, तुम्ही खाली मैदान सर एक दोन ये आम्ही करत पारोळा येथील बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब उमेश हिराळा आणि बोराडी येथील कैलासवासी नक्षुवाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत उमेश आप्पांचा यशस्वी गौरव। त्यानंतर अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष दिलीपराव बडगुजर यांचं स्वागत आणि सत्कार श्री राजेंद्र महादेव पवार हे करतील। दिलीप भाऊंनी सत्कार स्वीकारायचा आहे। राजेंद्र महादेव पवार हे दिलीप भाऊंचा सत्कार करतील। दिलीप भाऊ हे नंदुरबार चे माजी नगरसेवक आणि अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष तथा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत असतो। त्यानंतर श्री ज्ञानेश्वर नक्कू बडगुजर खरं म्हणजे सर्वच मान्यवर आहेत, कारण ज्यांच्या हाताने आपण मान्यवरांचा सत्कार करतो आहोत ते शिक्षण समितीचे पदाधिकारी आहेत। त्यामुळे त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित गौरव करतो आहोत। त्यानंतर चंद्रकांत बडगुजर सर एरोली मुंबई हे खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार या ठिकाणी आमचे युवक समिती प्रमुख लोकेश भाऊ कोतवाल हे करतील। चंद्रकांत सर ज्यांच्याकडे आपण खऱ्या अर्थाने समाजाचे किशोर कुमार म्हणून पाहत असतो, त्यांचा आवाज जर आपण बघितला तर अतिशय गोड असा आवाज आणि या आवाजाने ते सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करतात। असे चंद्रकांत सर खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यानंतर
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदर्श शिक्षिका, आमच्या मार्गदर्शिका, दानशूर व्यक्तिमत्व श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर यांचा स्वागत आणि सत्कार राजश्री ताई सुदाम बडगुजर या करतील। सुनंदा ताई विष्णू बडगुजर यांचा स्वागत आणि सत्कार राजश्री ताई व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या आमच्या राजश्री ताई या सुनंदा ताई यांचा सत्कार करत आहे। यानंतर अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे विद्यमान सचिव प्राध्यापक एच.आर. बडगुजर सर यांचा स्वागत आणि सत्कार प्राचार्य ईश्वर बडगुजर सर हे त्यांचं स्वागत आणि सत्कार करतील। एच.आर. बडगुजर सर आपण व्यासपीठावर यायचं आहे। सेवानिवृत्त प्राचार्य आणि समाजदूतचे संपादक प्राध्यापक ईश्वर बडगुजर सर हे एच.आर. बडगुजर सरांचा त्या ठिकाणी गौरव करत आहेत, सत्कार करत आहेत। त्यानंतर अमळनेर पंचमंडळाचे अध्यक्ष प्रवीण पुंडलिकभाऊ बडगुजर यांचा सत्कार या ठिकाणी होईल। मी अमित चंद्रकांत बडगुजर यांना विनंती करेन आपण प्रवीण पुंडलिक बडगुजर यांचा यथोचित गौरव करायचा आहे, सत्कार करायचा आहे। प्रवीण पुंडलिक बडगुजर। त्यानंतर खास पुण्याहून या ठिकाणी उपस्थित असलेले अशोक सीताराम पाटील यांचे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी महासमितीचे सचिव एच.आर. बडगुजर सर हे त्यांचा सत्कार करतील। अशोक सीताराम पाटील पुणे। रतिलाल जानकीराम शेठ बडगुजर चोपडा यांचा सत्कार एच.आर. सर करतील। रतिलाल जानकीराम शेठ बडगुजर चोपडा। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जळगाव विद्याप्रसारक मंडळाच्या नूतन अध्यक्षा ज्योतिताई परशुराम बडगुजर यांचा सत्कार चंद्रकांत बडगुजर सर मोराडी हे करतील। ज्योतिताई परशुराम बडगुजर। चंद्रकांत सरांनी पुढे यायचं आहे। त्यानंतर पुण्याहून या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजश्री सुदाम बडगुजर यांचा सत्कार या ठिकाणी मी आमच्या ज्योतिताईंना विनंती करेन आपण राजश्री ताईंचा यथोचित गौरव करायचा आहे। राजश्री ताई या बडगुजर महासमितीच्या सदस्य आहेत। बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणेच्या सदस्य आहेत। लोकनेते नथू नामदेव बडगुजर कैलासवासी नथू नामदेव बडगुजर बोराडी या प्रतिष्ठानचे देखील सदस्य आहेत। आणि विशेष म्हणजे आपण पाहता YouTube चॅनल जे आहे ते अगदी यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने त्या चालवतात। ताईंचा सत्कार या ठिकाणी आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्योतिताई हे त्यांचा सत्कार करत आहेत। एक चांगली गोष्ट आहे, आई म्हणून मुलीचा सत्कार होतो आहे, आनंदाची बाब आहे। कारण म्हणजे राजश्री ताईंचं काम जर आपण बघितलं तर 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर या YouTube चॅनलला झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रामध्ये राजश्री ताई आघाडीवर आहे। आता नुकतीच पंढरपूरची यात्रा झाली, या यात्रेमध्ये ज्या महत्त्वाच्या दिंडे होत्या त्यांच्या सुद्धा मुलाखती त्यांनी घेतल्या। एक नाविन्यपूर्ण आणि आगळावेगळा कार्यक्रम त्या समाजात समोर ठेवत असतात। आपण सगळे ते पाहत असतो। धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी आलात। श्यामकांत सीताराम बडगुजर चाळीसगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत। कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। यानंतर आमच्या शिक्षण समितीचे प्रमुख लोकेश कोतवाल यांचे सत्कार या ठिकाणी होईल।
आपलं युवक समितीचे प्रमुख आणि या ठिकाणी विशेष आपण सत्कार करणार आहोत. खऱ्या अर्थाने कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते शिक्षण समितीचे प्रमुख श्री बडगुजर सर यांचा सत्कार या ठिकाणी होईल. मी उमेश आप्पांना विनंती करेन, जे वय जवळपास 75च्या पुढे सरांचं झालेलं आहे, परंतु प्रचंड धावपळ आणि उत्साह त्यांच्या अंगी आहे. दरवर्षी जवळपास हे 7वं वर्ष आहे आणि या 7 वर्षापर्यंतचा अखंड शिक्षण समितीचा जो काही प्रवास आहे तो प्रवास भिडे सरांनी या ठिकाणी चालू केला. त्याचा सत्कार आणि स्वागत. या ठिकाणी उपस्थित असलेले रवींद्र पंडितराव बडगुजर यांचा सत्कार ईश्वर बडगुजर सर करतील. रवींद्र पंडितराव बडगुजर यांचा सत्कार प्राध्यापक ईश्वर बडगुजर सर. या ठिकाणी व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते जगन्नाथ सेठ यांचाही सत्कार होईल. यांचा सत्कार मी विनंती करेन आपले महासमितीचे सचिव त्याच्या बडगुजर सर आपण जगन्नाथ सेठ यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर प्राध्यापक श्यामकांत बडगुजर यांचा सत्कार अमित भाऊ करतील. अमित भाऊ आपण प्राध्यापक श्यामकांत सरांचा सत्कार करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले नंदलाल पवार, त्यानंतर डॉक्टर अशोक सीताराम बडगुजर यांचे बंधू श्री श्यामकांत सीताराम बडगुजर हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी महासमितीचे अध्यक्ष सुरेश महाराजांना विनंती करेन आपण श्यामकांत भाऊंचा या ठिकाणी यथोचित गौरव करायचा आहे, सत्कार करायचा आहे. या सर. विशेष करून यानंतर शेवटचा सत्कार प्राचार्य डॉक्टर बडगुजर सर यांचा सत्कार शिक्षण समिती प्रमुख पिढी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बरोबर परिचय मेळावा समिती प्रमुख लीलाधर भाऊ यांचाही सत्कार पिढी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महासमितीचे महासचिव त्याच्या बडगुजर सर यांचा सत्कार सेवानिवृत्त प्राचार्य आणि मुख्याध्यापक डी बडगुजर सर यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी मी उमेश आप्पांना विनंती करेन आपण डी बडगुजर सरांचा सत्कार करायचा आहे. त्यांचं स्वागत करायचं. शिक्षण समितीचे खजिनदार राजेंद्र महादेव पवार सर यांचाही सत्कार या ठिकाणी आमच्या महासमितीच्या युवक समितीचे प्रमुख लोकेश रवींद्र गोडवाल करतील. शिक्षण समितीचे सचिव राजेंद्र महादेव पवार, लोकेश रवींद्र गोडवाल हे त्यांचा सत्कार करतील.
एक विशेष सत्कार आहे। आपण ज्या वास्तूमध्ये या ठिकाणी बसलेले आहोत ते बडगुजर समाज पंच मंडळ यांना एक विशेष सत्कार करायचा आहे। तो म्हणजे पुण्याहून या ठिकाणी मुद्दाम जे उपस्थित आहेत ते म्हणजे सौ राजश्री बडगुजर आणि सुदाम बडगुजर हे जे दाम्पत्य आहे पुणे या ठिकाणी आहे आणि यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर जे लिमिट असते ते या ठिकाणी पार केलेले आहे आणि म्हणून त्यांचा गौरव करण्यासाठी या बडगुजर समाज पंच मंडळ अंबरनेर यांच्या वतीने या दाम्पत्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे। मी त्यांना विनंती करतो बडगुजर समाज पंच मंडळ यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। कन्हैयालाल बाजीराव शेठ बडगुजर यांनी पण इकडे व्यासपीठाकडे यावं। सुदाम सर सेंटरला आहे, सेंटरला तुम्ही सेंटरला अर्धे इकडनं या। त्याचप्रमाणे बोर्डे येथील चंद्रकांत शेठ बडगुजर यांचा सत्कार दिलीप भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। चंद्रकांत सर यांचा सत्कार दिलीप भाऊंनी करावा अशी त्यांना विनंती करतो। युवकांचा जो काही सहभाग आहे तो दोघांच्या सहभागाने या ठिकाणी अधोरेखित होताना आपल्याला नेहमी दिसत असतो। त्यानंतर अमित भाऊ बडगुजर यांचा सत्कार संजय बडगुजर यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पारोळा संजय शेठ बडगुजर यांनी अमित भाऊ बडगुजर यांचा सत्कार करावा। घनश्याम रमेश शेठ बडगुजर जे शिक्षण समितीचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी अंबरनेर मंडळाचे सचिव आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी पीडितकारांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। खरं म्हणजे व्यासपीठावर बरेच मान्यवर बसलेले आहात आणि आपण सुद्धा मान्यवरच आहात, परंतु एक समाजाचं कार्य असल्यामुळे या समाजाच्या कार्यासाठी ज्यांनी अनेक वर्ष राबले तन मन धनाने योगदान दिलं अशा व्यक्तींचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे। व्यासपीठावर त्याचबरोबर समोर बसलेले असलेले मंडळी त्यामध्ये आमचे सर्व गुणवंत विद्यार्थी आहात। आपण निश्चितपणे कंटाळले आहात हे मला माहिती आहे, परंतु समाजाचं काही आपण देणं लागतो या नात्याने आपला काहीतरी वेळ समाजासाठी दिला गेला पाहिजे या उदात्त हेतून आज आपल्याला इथं थांबायचं आहे। वेळ फक्त 1 तासाचा या सामाजिक कार्यासाठी आपल्याला द्यायचा आहे। कोणीही गडबड घाई करण्याची गरज नाही। मला माहिती आहे आपलं व्यस्त शेड्यूल आहे, प्रत्येकाचं नियोजन आहे। हा कार्यक्रम कसा लवकर आटपेल, आपलं जेवण कसं होईल आणि कसं आपण घरी जाऊ याच्या सर्व विचारामध्ये आपण सगळे आहोत, परंतु नाही
आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्रीयुत सुरेश मारे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील आपले अखिल भारतीयचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीयुत करोडपती अप्पा साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ. आज कार्यक्रम भव्य दिव्य होणार होता, आता होत आहे, परंतु याच्यापेक्षाही भव्य दिव्य होणार होता. सर्वात महत्त्वाचं की आज एकही बस डेपोवर नाही, कुठेही बस उपलब्ध नाही. मला कमीत कमी आता सकाळपासून 20 ते 25 फोन फक्त याच्याकरता आले की बस नसल्यामुळे आम्ही जवळच आहे, 30 किलोमीटरवर आहेत, 40 किलोमीटरवर आहेत, 60 किलोमीटर आहोत, पण खेड्यावर आहेत, बस नाही, आमच्याकडे साधन नाही, याच्यामुळे येऊ शकले नाही. बस या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी सर्व डिपोमधून बस गेलेल्या आहेत आणि म्हणून आज विद्यार्थ्यांची येणाऱ्यांची उपस्थिती कमी झाली. त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठावर आम्ही स्वतः माले साहेब, करोडपती आप्पा, ईश्वर भाऊ, राजेंद्र सेठ, येतात सर, आम्ही सर्वांनी पत्रिका देताना घरी जाऊन आमंत्रण दिलेलं आहे की इथलं आंबेडकर मंडळ यांनी स्वतः आमंत्रण दिले. आदरणीय प्रमुख पाहुण्यांना घरी आमंत्रण दिलं होतं. ते आम्हाला अनिलजी बैराज पाटील यांनी सुद्धा सांगितलं की मी 100% उपलब्ध राहील. त्याचप्रमाणे खासदारबाई मॅडम स्मिताताई वाघ या पण यांनी सांगितलं की मी कार्यक्रमाला येईल. आमचे DYSP सुनील भाऊ आबा यांनी पण सांगितलं होतं की आम्ही येऊ आणि त्यांनी स्वतः आश्वासन दिलं. परंतु कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी त्यांनी शिवाय हे मंत्रिमंडळातील सदस्य असल्यामुळे आणि शिवाय इथले खासदार असल्यामुळे सर्व आपले जे मान्यवर आहेत त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे की आता सुधाकर भाऊ सकाळी फोन आला, त्यांचा वैयक्तिक फोन आला, मलाही आला आणि माले साहेबांनाही फोन आला की आता हल्ली नाशिकमध्ये एवढा पाऊस चालू आहे की एकही म्हणजे ट्रॅफिक पूर्ण जाम झालेली आहे. आज म्हणजे कुठलाही रस्ता चालू नाही इथपर्यंत ट्रॅफिक जाम झालेले आहे आणि ते मध्येच त्यांना मध्ये परतावं लागलं की आपण टाईमवर पोहोचू शकत नाही आणि या कार्यक्रमाला विलंब होईल म्हणून त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी कळवलं की मी कार्यक्रमाला मला साधारणतः 3 ते 2 वाजतील, तोपर्यंत कार्यक्रमाकरता कोणाला थांबू नका, मी नंतर तुम्हाला लागेल तर शुभेच्छा पाठवलेल्याच आहेत. परंतु त्यामुळे पावसामुळे ते सुद्धा आज कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. म्हणजे आपल्या शिक्षण समितीच्या कार्यक्रमासाठी बराच या ठिकाणी विद्यार्थ्यांना, पालकांना, शिवाय आपले जे आदरणीय मंडळी आहेत यांना बराच अडथळा आला. त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये थोडासा एक कमीपणा वाटेल किंवा थोडंसं लोक कमी येताना दिसत आहेत. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं बस बंद असल्यामुळे असू द्या. जे आता आपल्या सत्कारार्थी आलेले आहेत, खरोखर आपण ज्यांच्याकरता कार्यक्रम घडवलेला आहे गुणवंत विद्यार्थी आणि मी या वर्षी विशेष पाहिलं की 90% वरती माझ्याकडे येणारे 10वीचे 51 विद्यार्थी आहेत. आणि सर्वात महत्वाचं की त्याच्यामध्ये 51 विद्यार्थ्यांमध्ये आश्चर्य वाटेल की 32 मुली आहेत. 32 मुली म्हणजे मुलांपेक्षा मुलींनी जास्त मार्क मिळवले आणि 12वी मध्ये सुद्धा 90% आपण 85% टार्गेट दिलं होतं, परंतु 90% सुद्धा विद्यार्थी माझ्याकडे 12 विद्यार्थी आलेले आहेत, नावं आलेले आहेत. आणि डिग्री, डिप्लोमा वगैरे हे जे आहेत याचे तर म्हणजे बरेच विशेष प्रावीण्यवाले सुद्धा खेळांमध्ये, गेममध्ये बरेच प्रावीण्याचे विद्यार्थ्यांची यावर्षी भरभरून माझ्याकडे 116 विद्यार्थ्यांची नावांची नोंदणी झाली आहे. आणि मी या ठिकाणी जे हजर विद्यार्थी आहेत
यांना लक्षात असेल किंवा पालकांना इथे जेवढे पालक आहेत ते सुद्धा मान्य करतील की मी ज्यांची नावं आली होती त्यांना वैयक्तिक प्रत्येकाला फोन केला की तुम्ही कार्यक्रम परत आठवण करून दिली की आणि सर्वांनी मान्य केलं होतं आणि सर्वजण म्हणते की आम्ही 100% येणार आहोत, परंतु आपला योग की आपल्या बस बंद असल्यामुळे हा आकडा आलेला आहे. मला एवढंच म्हणायचंय की आपली शैक्षणिक पात्रता आपल्या समाजाची खूप उंचावर गेलेली आहे. मी आतापर्यंत हा माझा 7वा कार्यक्रम आहे आणि आंबेडकर मंडळामध्ये दुसरा कार्यक्रम आहे. आंबेडकर मंडळ याकरता मी निवडलं या आम्ही सर्वांनी अखिल भारतीय मार्फत आणि शिक्षण समिती मार्फत आंबेडकर मंडळ निवडायचं कारण म्हणजे हे सेंटर प्लेस आहे. रेल्वेला सेंटर, इकडे सर्व भुसावळवरनं सुरतवरनं किंवा इकडून सर्वांकडनं सेंटर आहे. आता सर्वीकडनं सेंटर असल्यामुळे हे मंडळ या ठिकाणी आणि याचं एकंदरीत आम्ही बाहेरगावावरून आलो तरी हे कार्यक्रमाचं जे नियोजन होतं खूप तंत्रशुद्ध छान पद्धतीने त्यांना ऐन वेळेस सांगितलं की आम्हाला थोडंसं मागे थोडा 2-4 उंची वाढवायची, लगेच 5 मिनिटात काम केलं. असं हे चांगलं स्वागतापर मंडळ आहे आणि त्याकरता आम्ही या ठिकाणी या मंडळाची निवड केली होती आणि तशी खरोखर आम्ही मान्य करतो की आम्ही 9 वाजता आलो, पण 9 वाजेला आम्हाला एवढी पूर्ण तयारी झालेली दिसली. आम्ही फक्त आमचं जे विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जे आणायचंय ते साहित्य तेवढं आम्ही मांडलेलं आहे. बाकीची सर्व तयारी या आंबेडकर मंडळाने केली आणि आंबेडकर मंडळ खरोखर कौतुकास्पद आहे आणि सर्व कार्यकारिणी सुद्धा त्याचा कौतुकास्पद आहे. आणि असं आपण जे सत्कार करणार आहोत आज ज्याचा विद्यार्थी आहे, जे विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत याच्यामध्ये या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला 90 मिळालेले आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याला 70 मिळालेले आहेत. आम्ही त्यांचा सत्कार जरी केला नाही तरी पुढील 10वी नंतर तो डिप्लोमा होईल, डिग्री होईल, या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्याने निश्चित नंबर लावावा आणि निश्चित यावं ही आम्ही प्रभू चरणी त्याचा चांगले मार्क मिळावे ही मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम घडवत असताना मला सर्वात अत्यंत महत्वाचं मी सांगू इच्छितो, अत्यंत महत्वाचं की कार्यक्रमासाठी लोकांनी स्वतःहून निधी उपलब्ध करून दिला. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पुण्याचे अशोक सीताराम शेठ बडगुजर यांच्याकडून आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी जवळपास 30,000 रुपयाची देणगी दिली जाते. डायरेक्ट त्यांनी 30,000 रुपये आणि वास्तविक त्यांच्याकडे ते आज कार्यक्रमाला 100% उपलब्ध राहणार होते, 100% उपलब्ध राहणार होते. परंतु त्या एरंडोल जवळ पाचखेडा गाव आहे त्या ठिकाणी त्याच्या जीज भगिनी वारल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना ते म्हणलं की आमच्याकडे दुःख आहे, आम्ही येऊ शकत नाही. तर त्यांनी त्याचे प्रतिनिधी श्रीयुत श्यामकांत सीताराम बडगुजर त्यांचे बंधू छोटे बंधू जवळ ते म्हणे तुम्ही जाऊन या, मी जात नाही तुम्ही जाऊन या. तर त्यांचे बंधू या ठिकाणी उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं कारण समाजाने मदत केलेली आहे. मदत केल्याचा मला त्या ठिकाणी आणि असे जे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्तींचा कुठेतरी या ठिकाणी उल्लेख व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे श्रीयुत भूपेश दौलतराव बडगुजर धुळ्याचे भाजप कार्यकर्ते दौलतराव बडगुजर ते चित्रपट सृष्टीचे एक पदावर सुद्धा आहे. तर त्यांनी आपल्याला 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे या कार्यक्रमासाठी. त्याचप्रमाणे नानासाहेब ज्ञानेश्वर नथू बडगुजर नथू अण्णा प्रतिष्ठान बोराडी यांचे अध्यक्ष यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आपल्याला 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि ज्यांचा कार्यक्रम आहे माझा नाही हा कार्यक्रम अखिल भारतीयचा आहे आणि ज्यांचा कार्यक्रम आहे अखिल भारतीयच्या अंडर मी शिक्षण समिती म्हणून कार्य करतो आणि जे अखिल भारतीयचे अध्यक्ष आहेत अण्णासाहेब सुरेश शिवराम शेठ महाले यांनी सुद्धा मला 11,000 रुपयाची स्वतःहून देणगी दिली.
आणि असे या 5-6 जे देणगीदार आहेत त्याचप्रमाणे भगवान शेठ पनवेल आले नाहीत, पावसामुळे आले नाहीत, त्यांनी बी आपल्याला 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि हे 1100 2100 असे देणगीदार मला भरपूर 7-8 देणगीदार मिळाले. तर या ठिकाणी ते सुद्धा नाव वाचून दाखवतो मी. ईश्वर भाऊ बडगुजर, आज आपण जे पुष्पगुच्छ जे काही जेवढे पुष्पगुच्छ असतील, जेवढ्या काही आपण ते बाळ वगैरे ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी पुष्पगुच्छाचा वापर करत आहोत, हे सर्व पुष्पगुच्छ हार वगैरे हे ईश्वर भाऊ मार्फत आपल्याला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे राजेंद्र शेठ बडगुजर, आपण या जेवढ्या आपण सत्कारासाठी शाल वापरल्यात हे सर्व राजेंद्र शेठ बडगुजर कुसुंबा माजी सचिव यांच्याकडनं आपल्याला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत पितांबर शेठ यांच्याकडनं मुंबई यांच्याकडनं 1100 रुपये मिळाले. HR सर बडगुजर आपले जे सचिव आहेत अखिल भारतीय HR सर बडगुजर यांच्याकडनं मला 2100 रुपये मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे परशुराम सकाराम बडगुजर म्हणजे आमच्या ज्योतिताई, आता परशुराम सकाराम बडगुजर त्या ठिकाणी ताई उपस्थित आहेत, आमच्या जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या आता ज्या अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना मी सहज म्हटलं, ताई शिक्षण समितीसाठी काहीतरी पाहिजे. तर ते म्हणे तुम्ही किती रुपये द्यायचे म्हटलं. त्यांनी सांगितलं की मला 3100 रुपये द्या. त्यांना मी सहज म्हटलं की कमी पडतात. सर म्हणे किती द्यायचे? 5000 रुपये द्या म्हणे. परंतु मी मान्य केलं नाही. मी म्हटलं फक्त मला 3100 म्हटलेले, प्रेमाने 3100 म्हटलं. तर त्यांनी 5000 रुपये म्हटलं होतं, तरी मी प्रेमाने त्यांनी एका शब्दाने जे पहिल्याने म्हटलं होतं ते 31 रुपये त्यांनी मी आपल्याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे नंदलाल रामदास पवार यांनी सुद्धा 2100 रुपये दिलेले आहेत. लीलाधर दत्तात्रय बडगुजर माझे शिक्षण समितीमध्ये पण आहेत, वधूवरचे अध्यक्ष पण आहेत आणि अखिल भारतीय सदस्य पण आहेत, विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अध्यक्ष पण आहेत. त्यांनी पण 1100 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि जर 11,000 म्हटले तर ते देऊ शकतात. काय पुढे वाढवायचं काम त्याला मंडळी सांगेल. तर त्याचप्रमाणे अतुल डॉक्टर आमच्या ताई आल्या नाही, येणार आहेत. ताईचा फोन आलेला आहे की ते येणार आहे. तर डॉक्टर ऋषाली मॅडम ते येणार आहे. डॉक्टरांनी सुद्धा कार्यक्रमासाठी 5000 रुपये दिलेले आहेत. रवींद्र पंडित शेठ बडगुजर चोपडा हे आपले बरेच म्हणजे आपल्या ओबीसी साठी बरेच प्रयत्नात आहेत, त्यांचा बरेच प्रयत्न असतो. आणि चोपड्याचे ते एक ज्येष्ठ कार्यकर्ते पण आहेत, अखिल भारतीयचे बी कार्यकर्ते. त्यांनी सुद्धा आपला 1100 रुपये दिलेले आहेत. आणि CD साळुंके साहेब यांनी बी 2100 रुपये दिलेले आहेत. आणि कार्यक्रमाला मी याकरता सर्वांच्या देणग्या बोलून दाखवलेल्या आहेत. अजून कोणी राहिलं असेल तर एखाद्या वेळेस त्याच्यात नोंद होईलच. परंतु अजूनही जर कोणी धार्मिक असेल, कुठल्या या ठिकाणी कोणी विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यासाठी कोणाला काही जर द्यायचं असेल तर मी जाहीर आवाहन करतो की या ठिकाणी आपण त्याचं निश्चितच स्वागत करू. आणि या कार्यक्रमासाठी प्रत्येक वेळेस खूप पैसा लागतो. आता तुम्ही एकत्रित पाहिलेलं आहे, आम्ही एक 400 रुपयाची बॅग, एक भव्य दिव्य बॅग आहे, त्याच्यानंतर चामुंडा मातेची प्रतिमा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी आपले मोमेंटम आहे, प्रशस्ती पत्र आहे, याला खूप खर्च लागतो. येण्या जाण्याचा खर्च वगैरे खूप खर्च करावा लागतो. आणि हे आपले समाज बांधव जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या मार्फतच आम्ही घडवत असतो. तर कोणाला जर अजून काही असं वाटलं तर स्वतःहून मला त्या ठिकाणी सांगू शकतात आणि मी ते त्या ठिकाणी नमूद करेल आणि नमूद करेलच. एवढं बोलून आणि असंच या ठिकाणी शिक्षण समितीला कायम सहकार्य द्यावं. आज योग असल्यामुळे थोडंसं कमी व्यक्ती असल्यामुळे तरी सुद्धा पुढे चांगले भरगच्च कार्यक्रम होतील याची मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर ऋषाली बडगुजर आणि डॉक्टर अतुल बडगुजर या दाम्पत्याचा या ठिकाणी यथोचित गौरव. अगदी बिजी शेड्यूल आरोग्य विषयक सेवा देत असताना समाजाला आपण काहीतरी दिलं असतो या उदात्त भावनेने या ठिकाणी डॉक्टर दाम्पत्य उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थाने ते स्वागतास पात्र आहे. डॉक्टरांचा सत्कार या ठिकाणी अखिल भारतीय महासमितीचे अध्यक्ष सुरेश मारे साहेब करते. या ठिकाणी सुरळीत शिक्षण समितीचे सदस्य प्रकाश पांडुरंग बडगुजर आलेले आहेत. कृपयाने
व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा यथोचित गौरव या ठिकाणी पीडी सर करतील. पीडी सर, हा, आपण व्यासपीठावर यायचे सर. पीडी सर त्यांचा यथोचित गौरव करतील. तर या ठिकाणी मी निवेदन करत असताना जे काही आपलं म्हणणं असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातून न मांडता कृपया आपण ज्या मंडळाशी निगडीत असेल त्या मंडळाला समोरासमोर बोलवून आपलं काय जे म्हणणं असेल ते म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं आहे. आणि जे काही गैरव्यवहार झालेला सुनील बडगुजर अकोलखेड्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण पुढे यायचं आहे. त्यांचा गौरव प्राध्यापक सुरेश यशवंत बडगुजर सर त्यांचा गौरव करतील. सुनील बडगुजर अकोलखेडा. या सर या. यानंतर आपल्याला राजश्री ताईंना ऐकायचं आहे. विद्यार्थी गुणगौरव सोहळा जो आहे एक 2 मान्यवरांच्या मनोगतानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सुनील शेठ वरती या सर. यानंतर राजश्री ताई या ठिकाणी संबोधित करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष माननीय महाले साहेब, तसेच माजी अध्यक्ष माननीय आप्पा साहेब आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय पीडी बडगुजर सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे ते सगळे आपण विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपलेही स्वागत. त्यासोबत आपले जे पालक आलेले आहेत त्यांचं. आणि आजच्या या पावसाळी वातावरणात जिकडे तिकडे मुसळधार पाऊस पडत आहे अशात सुद्धा आपण सगळ्यांनी इथे उपस्थिती लावलेली आपल्या समाज बंधू भगिनी, आपला सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती दरवर्षी आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करत असतात आणि त्यांना प्रोत्साहित करत असतात. खरं तर आपली गुणवत्ता आपण सिद्ध करत असतो. आपली गुणवत्ता, आपले मार्क्स आपण घेत असलेली जिद्द, चिकाटी, मेहनत याचं प्रतीक आहे. मार्क कमवणं हे सहजासहजी शक्य नसतं. त्यासाठी कठीण असे परिश्रम घ्यावे लागतात आणि आपण इथे येऊन ते सिद्ध केलेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या भाषणानंतर आपला सत्कार तर होणारच आहे, पण मी आपणा सर्व गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या रिझल्टमध्ये मुलींनी जे आपलं पर्सेंटेज वाढवलेलं आहे त्याबद्दल मुलींचेही विशेष असे अभिनंदन मी करते. आणि आपण खूप प्रगती साधा. आपलं जे काही ध्येय असेल ते खूप उच्च शिक्षण घेऊन पूर्ण करा. पण जेव्हा आपण उच्च पदावर पोहोचाल, स्थिर स्थावर व्हाल, तर तेव्हा मात्र आपल्या पाठीशी असणाऱ्या, आपल्या यशात सिंहाचा वाटा असणाऱ्या आपल्या आई वडिलांना विसरू नका. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही. कारण आशीर्वादामध्ये मग तो आई वडिलांचा असो किंवा परमेश्वराचा असो त्यात खूप मोठी ताकद असते. पण परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या सोबत नसतो, पण तो असतो आपल्या आई वडिलांच्या रूपाने. आणि त्यांच्या आशीर्वादाने अशक्य ते शक्य होत असतं. म्हणून अशा आई वडिलांना आयुष्यात कधीही विसरू नका आणि त्यांना कधीही अंतर देऊ नका. त्यानंतर आपण सौभाग्याने ज्या समाजात जन्म घेतलेला आहे, कारण जन्म कुठे कधी केव्हा घ्यावा, कुणाच्या पोटी घ्यावा हे आपल्या कुणाच्याही हातात नसतं. पण ज्या समाजात आपण जन्मलेलो आहोत त्याचा आपल्याला अभिमान असावा, गर्व असावा. आणि जेव्हा केव्हा, कारण हा समाज आपल्याला पदोपदी उपयोगास येत असतो. आज तुमचा सत्कार सोहळा तुम्हाला बोलवून सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फोनवर आमंत्रित करून तुम्हाला इथपर्यंत बोलवणं, म्हणजे समाजाने तुमची दखल घेतलेली आहे. आणि ह्या समाजाला सुद्धा तुम्हाला भविष्यात विसरता कामा नये एवढा संदेश मी देऊ इच्छिते. आपण कुठेही असा, कोणत्याही गावात असा, कोणत्याही पदावर असा, पण जिथं कुठे तुम्ही असाल आपल्या समाजाचे काहीतरी सक्रिय करा.
काही 1% तरी आपण सक्रिय केलं तरी आपल्या समाजाची प्रगती कोणी रोखू शकत नाही. आणि मग तेव्हा जे काही चित्र असणार आहे ते खूपच वेगळं असणार आहे. आणि म्हणून सदैव या समाजाशी आपली जी नाळ आहे ती जोडून ठेवा. कारण मग आपण काय होतं की शहरी भागात गेल्यावर नोकरी लागल्यावर समाजाची आपल्याला काय गरज अशा बऱ्याच तरुणांचा विचार असतो. तर तसं न करता समाजाशी जोडून राहा एवढंच मी म्हणेल. आणि त्यानंतर मी येते माझ्यावर आज माझा अखिल भारतीय वडवळ समाजातर्फे जो सत्कार झाला आजच्या या शिक्षण समिती अंतर्गत त्या सर्वांसाठी मी आभार मानते. तसेच अंमळनेर मंडळांनी आमचा सत्कार केला त्यांचे मी आभार मानते. खरं तर एक महिला म्हणून जेव्हा कोरोना काळात घरात सगळे बंद असताना मी काय करू शकते हा विचार मी जेव्हा ठरला तेव्हा मग माझ्याकडे खरं तर YouTube हे माध्यम होतं. मी प्रामाणिकपणे सांगते मी 20-22 वर्ष ट्युशन क्लासेस घेतले तुमच्यासारख्या मुलांचे 1ली पासून 12वी पर्यंत. तोपर्यंत YouTubeचा वापर फक्त शिक्षणासाठी होऊ शकतं एवढंच एक डोक्यात होतं. पण जेव्हा आपण कोरोना काळात सगळ्या घरात बंद झालं मग करायचं काय. एवढा वेळ तर घरात बसून होत नाही. सगळे घरातनं बाहेर जायचं नाही कुणाशी बोलायचं नाही कुणाशी हातही मिळवायचं नाही. मग करायचं काय. मग अशा वेळेस तुमच्यासारख्याच लहान अशा 9वीत असलेल्या माझ्या मुलीने मला YouTubeची प्रेरणा दिली आणि त्यातनं मी YouTube चॅनल सुरू केलं फक्त 4 वर्षापूर्वी. त्याच सुरुवातीला कुकिंग रेसिपीज टाकल्या त्या आपल्या समाजाकडनं इतरांकडनं त्यास खूप असं छान प्रोत्साहन मिळालं. आणि मग कुठेतरी मी समाजासाठी काहीतरी करता येईल का या उद्देशाने मी आणि माझे पती प्राध्यापक सुदाम बडगुजर आम्ही ऑनलाईन मुलाखती घेतल्या. मग त्या आपले मरावे परिकीर्ती रूपे यातनं आपले जे दिवंगत समाज बांधव म्हणण्यापेक्षा जे ज्येष्ठ समाज कार्यकर्ते होते की जे त्या आपल्यात नाही त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्यासोबत असलेल्या ह्या मंडळींना आहे. पण आपल्यासारख्या तरुण पिढीला किंवा आपल्या पुढच्या पिढीला त्यांनी काय कार्य केलेलं आहे हा कुणालाच माहित नाही. मग त्यांच्या मित्र परिवारासकट त्यांच्या फॅमिली मेंबर सोबत त्यांनी काय कार्य केले ते प्रश्न उत्तरातून मुलाखतीत आम्ही समाजासमोर मांडलं. त्यातही खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. मग त्यानंतर घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं यासाठी आम्ही परदेशी स्थित ज्यांना आपण आपल्यापासून लांब गेलेले आहे म्हणून विसरतो पण अशा परदेशी स्थित अमेरिका फ्रान्स कॅनडा येथील मंडळींच्या मुलाखती घेतल्या. तिथे दाम्पत्यांच्या त्यांच्या आई वडिलांसोबत मुलाखती घेतल्या. तिथं जाण्यासाठी काय कशी स्कॉलरशिपची योजना काय आहे कुठलं शिक्षण आपल्यासाठी परवडणारं आहे कुठलं स्वस्त आहे कुठे काय फॅसिलिटी असतात येण्यासाठी काही प्रयत्न करू शकतात का. अशा प्रकारे हा प्रवास समाजापासून सुरू केला आणि नंतर मग तो मानवतेवर येऊन पोहोचला. त्यानंतर आम्ही जरा परमेश्वराकडे वळलो. जिथं जिथं आपले सामाजिक कार्यक्रम आहेत आपल्या कुलस्वामिनीची जिथे स्थापना झाली ते कार्यक्रमही आम्ही आपल्या YouTube चॅनलवर टाकले. त्यानंतर आम्ही पुण्यात असतो आळंदीपासून अगदी 15-20 किलोमीटर लांब म्हणून वारीपासून स्वतःला आम्ही लांब ठेवू शकलो नाही. आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही स्वतः पती पत्नी वारी जात आहोत. आणि जेव्हा त्या वारकऱ्यांना आम्ही भेटतो अगदी 80-90 वर्षाचे गृहस्थ माऊली जेव्हा आम्हाला म्हणतात तेव्हा आपल्या मनात जे काही वलय निर्माण होतं भक्तीचं ते खूप काही वेगळं असतं. आणि मग त्या वारीतनं आम्ही तिथल्या अगदी प्रत्येक माणसापर्यंत जाऊन पोहोचलो. अगदी छोट्या अगदी 2 वर्षाच्या मुलापासून 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत जाऊन पोहोचलो. त्यांच्याशी ते संधान साधलं. त्यांच्या मनात परमेश्वराचा जे आंतरिक भाव आहे एवढ्या पडत्या पावसातही ते वारी करत असतात. त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेऊन की आपणही काहीतरी करायला पाहिजे या उद्देशातून आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे जे काही म्हणजे आम्ही पुण्यात असतो पुण्यासाठी वारी वादळ असते पण ते संपूर्ण महाराष्ट्राची आन मान आणि शान आहे आणि ती आपणा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ऑनलाईन काम आम्ही केलं. त्याचे व्हिडिओज टाकले. आणि मग हे सगळं काम करत असताना प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. परमेश्वराची प्रत्यक्ष आपल्याला पूजा करायची गरज नाहीये. तुम्ही कोणाला समोरच्याला सुखी करा. ठीक आहे तुम्हाला सुख करता येत नसेल तर सुखी करा. त्यांना जे हवं असेल ते द्या. परमेश्वर तुम्हाला आपोआप मदत करतो. आणि मग परमेश्वराच्या कृपेने म्हणा कुलस्वामी चामुंडा माताच्या कृपेने म्हणा माझ्या आराध्य दैवत श्री गणेश किंवा पांडुरंग माऊली कुणाच्या कृपेने म्हणा परमेश्वर इथून एकच असतोय. तर त्यांच्या कृपेने 22 तारखेला म्हणजे अनंत चतुर्दशीला माझ्या चॅनलने 1 लाख सबस्क्रायबरचा महत्वाचा टप्पा पार केला. आणि मला अभिमान आहे की कदाचित आपल्या बडवळ समाजातला हा टप्पा पार करणारा कदाचित मी पहिली असू शकते. तर मग आणि असा हा 22 तारखेला म्हणजे आजचा 25 तारीख आहे आणि 3ऱ्या दिवशी बडवळ महासमितीने माझ्या कार्याची दखल घेतली आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार आणि अंमळनेर मंडळाचेही आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च आभार आणि धन्यवाद. धन्यवाद ताई.
खरंच आपला प्रवास हा प्रेरणादायी आहे आणि घरात बसून सुद्धा आपण कसं समाजकार्य करू शकतो याचं आपण उत्तम उदाहरण दिलं. त्याबद्दल मी आपल्या पुण्याच्या एकता शिक्षण समितीतर्फे, महासमितीतर्फे आणि अपंडेल प्रोग्रेस मंडळातर्फे आभार मानतो. मागे